दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। सोलापुरातील गवळीवस्ती तालीम संघ, सार्वजनिक शिवजन्मोत्सव आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं राष्ट्रीय पारितोषिक विजेते सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर यांच्या औषधाविना आरोग्य या विषयावरील व्याख्यानाचं रविवारी 16 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आलं होतं। सोलापुरातील दमाणीनगर येथील अप्पाराव बुवा सवाळकर उद्यानामध्ये सायंकाळी 6 वाजता या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या औषधाविना आरोग्य या विषयावरील स्वागत तोडकर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत विविध आजार आणि त्यांच्या उपचाराविषयी महत्त्वपूर्ण माहिती समजून घेतली। या माहितीचा आणि या व्याख्यानाचा त्यांना लाभ होणार असल्याचं समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केलं। यावेळी स्वागत तोडकर यांनी आपल्या व्याख्यानातून अमूल्य मार्गदर्शन उपस्थितांना केलं आणि आपलं आरोग्य किती महत्त्वाचं आहे आणि ते कसं जपावं याविषयी विशेष मार्गदर्शन केलं। नाहीये मेंटली सगळा ट्रेस घेतात, कारण का माहिती आहे, शारीरिक कष्ट कमी झाल्यामुळे। पूर्वीच्या लोकांना टेन्शन नव्हतं का? होतं, पण त्याचं शारीरिक कष्ट होतं, त्यामुळे शरीर रात्री काय करायचं, झोपायचीत लोक। आता ते प्रॉब्लेम वाढलाय। तर विनंती करतो, नेहमी जर तुम्हाला हृदय चांगलं ठेवायचं असेल तर हसत खेळत राहिलं पाहिजे, आनंदात राहिलं पाहिजे। हसल्यानंतर हृदय ऑटोमॅटिक, बघा की कुणीतरी मुलगीने एखाद्या तुमच्याकडे बघून, एखाद्या बाईने बघून हसली का नाही की लगेच लगेच हसता। नेहमी एक फील ठेवायचं आपण की आपल्याकडे कोणतरी बघतंय, आपण हसतोय। हसत राहा, आनंदात राहा, नेहमी खरोखर हसत खेळत राहा। हे खूप महत्वाचं आहे। हृदय चांगलं ठेवायचं असेल तर रोज एक लसूण पाकळी खायची, कढीपत्त्याचा काढा करायचा आणि प्यायचं। हृदय खूप चांगलं राहतं। तुम्हाला छातीत अचानक कळ यायची भीती वाटते ना, तर त्यासाठी काय सांगतो, बाहेरून आल्यानंतर पाणी प्यायचं नाही, बाहेर पडतानाच पाणी पिऊन बाहेर पडायचं। तुम्हाला बाहेर जायचं आहे ना, तर पाणी प्यायचं नाही, बाहेर जायचं। आल्याबरोबर पाणी प्यायचं नाही, हृदयावरचा लोड वाढतो, तुम्हाला तुमच्या हृदयाला त्रास होऊ शकतो। हे लक्षात ठेवायचं, सगळ्यात महत्वाचं आहे। दुसरी गोष्ट, रात्री मध्यरात्री उठून बरीच लोक दारू पितात, दारू नाही पाणी पितात बघा। दारू पिणारी पण आहेत पहाटे पहाटे, तर मध्यरात्री उठून बरीच लोक बघा पाणी पितात। तर हे थोडंसं कमी करायचं, झोपायच्या अगोदरच थोडंसं पाणी प्यायचं, 4 फेऱ्या मारायच्या आणि मग झोपायचं। किडनी स्टोन होऊ नये असं वाटत असेल तुम्हाला, तर आठवड्यातून एकदा तरी कमीत कमी दगडी पाल्याचा रस प्यायचा। इकडे काय म्हणतात, कुटकुटी, गुडघे मोली, काय दगडी पालाच ना, हा, दगडी पाल्याचा रस प्यायचा 1 चमचा तरी आठवड्यातून एकदा। आपल्याला आयुष्यात कधीही किडनी फेल जाऊ नये असं वाटत असेल, आयुष्यात किडनी फेल जाऊ नये असं वाटत असेल तर उष्णजन्य पदार्थ थोडेसे कमी खायचे। म्हणजे ज्यांना हीट वाढते ना बॉडीत, त्यांना शुगर पण आपण टाळू शकतो। उष्णता कमी करणारे पदार्थ कमी खायचे। सगळ्यात महत्त्वाचं, वावडिंगाचं पाणी प्यायचं, आठवड्यातून एकदा तरी 1 वाटी पाणी प्यायचं। चमचाभर वावडिंगा घ्यायच्या, 1 वाटीभर पाण्यात घालायच्या, ह्या उकळवायच्या, गाळून घ्यायच्या आणि ते पाणी प्यायचं। किडनी खूप छान प्रकारे चालायला लागते, पचनसंस्था खूप चांगली चालायला लागते आणि त्यामुळे आपल्याला किडनी फेल जाण्यापासून आपण, कारण पचनक्रिया व्यवस्थित चालली तर तुमच्या जवळपास 80% आजार निघून जातात। म्हणून छान राहायचं। आणि सगळ्यात महत्त्वाचं जर म्हणलात तर तुम्हाला आयुर्वेदाबद्दल आणि निसर्गाबद्दल थोडीशी माहिती सांगतो। आयुर्वेदाचं असं आहे की व्याधी समूळ नष्ट करण्याची ताकद आयुर्वेदामध्ये आहे, व्याधी समूळ नष्ट करण्याची, आणि हे जग मान्य करतंय, जग मान्य करतंय। आयुर्वेदाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही। पण आपल्याला कसं वाटतंय, काडे पुढे औषधं चांगली नसतात, ती दिसायला देखणी नसतात। दिसायला देखणी असली तर भांडी घासत नाही, हे लक्षात घ्या। माहिती आहे का तुम्हाला, किडनी मजबूत आहे, किडनीला किती लेअर आहेत माहिती आहे का, किती स्ट्रॉंग असते माहिती आहे का तुम्हाला। हे जरा काय झालं तर लगेच नाही माहिती, म्हणजे मी इथं तुम्हाला इन डिटेल कुठली सांगत बसणार नाही। नाहीतर कसं माहिती आहे का, लक्षणं काहीच दिसत नसतात। हे तपासणी केल्यानंतर लोक बघा, शुगरची लोक निम्मी निघतील यातली। मला शुगरची लक्षणं सांगा बरं। बीपीची गोळी खाणारी यातली निम्मी निघतील। बीपीचं एखादं लक्षण सांगा बरं। ऐकल्याला नको बरं का, ते ऐकून आरती पाठ करतात तसलं काय नको आहे मला। तुम्ही प्रत्यक्षात बीपीचं लक्षण वाचलेलं एक जण कोण आहे का? हात वरती करा बघू, कोणी वाचलंय का? वाचलंय काय?
बघा एक पण हात वरती नाही, कुणाचाच हात वरती नाही. म्हणजे बीपीचं लक्षण तुम्हाला माहिती नाही. काय लक्षण? एकदा छातीत दुखलं म्हणजे तू लगेच का, तुला काय यम येऊन बसला का, नेलं का तुम्हाला? अहो छातीत पित्तामुळे सुद्धा दुखतंय, ऍसिडिटीनं होतं ना कधी कधी. कधी कधी समजा गॅस वाढला पोटामध्ये तर हृदयाकडे लोड येतो, दुखतंय म्हणजे काय तुम्ही काय लगेच जाता का? साध्या साध्या गोष्टी असतात. आलं आणि लिंबू, आलं किसायचं, त्याच्यात लिंबू पिळायचा, चवीनुसार मीठ घालायचं. हा म्हणून अटॅक यायला लागला नाही, अटॅक असा येत नाही. आलं लिंबू मीठ खायचं लगेच ओके. तुम्हाला वाटायला ना आपल्याला अटॅक यायला लागलाय, तुळशीची 5-6 पानं घ्यायची, त्याच्यात पुदिना अर्क ठेवायचा, चगळून चगळून खायचं, 1 मिनिटात ओके, काही होत नाही. फक्त घाबरायचं नाही, भीतीमुळे तुम्ही मरता. अटॅकमध्ये जी मरतात ना, खरं सांगायचं तर मला असं वाटतंय की माझ्या अभ्यासानुसार जर विचार केला तर 100% हे लोक नुसतं घाबरून मरतात. मला आता अटॅक आला म्हणजे माझं काही खरं नाही, सगळं संपलंय असं म्हणणारी मरतात. एकेकाला 4-4 अटॅक आला तरी मरत नाही, अजून हाईतच. आणि एखादं पहिल्या झटक्यातच जातंय का? कारण तुम्हाला खरी लक्षणं माहिती नाहीत. या प्रसंगी मंडळाचे आधारस्तंभ महादेव गवळी, उत्सवाध्यक्ष विष्णू जगताप यांच्यासह हेमंत पिंगळे, बाळासाहेब घुले, शामराव गांगर्डे, शेखर कवठेकर, अरविंद गवळी, सुनील कदम, बबलू जगताप, संदीप का. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.